भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर लोटला जनसागर. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांसह मान्यवरांची आदरांजली. राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं चैत्यभूमीवर डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन. देशातून संपूर्णपणे जातीभेद नष्ट करणं ही बाबासाहेबांना खरी आदरांजली ठरेल. राज्यपाल CP राधाकृष्णन. कोणत्याही धर्मग्रंथापेक्षा भारताचं संविधान महत्त्वाचं. डॉक्टर बाबासाहेबांनी साकारलेल्या संविधानानुरूप आचरणाचा कृतीसंकल्प करण्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन. डॉक्टर बाबासाहेबांचे विचार आणि संविधानाला आदर्श मानून राज्यातलं महायुती सरकार कारभार करेल. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची ग्वाही. नदी जोड प्रकल्प, सौर ऊर्जा प्रकल्पांना प्राधान्य देत लवकरच नव्या उद्योगांची घोषणा करण्याचे. पदभार स्वीकारल्यानंतर नव्या मुख्यमंत्र्यांचे संकेत. विधानसभेचं विशेष अधिवेशन 7 ते 9 डिसेंबर दरम्यान आमदारांचा शपथविधी आणि विधानसभा अध्यक्षांची निवड होणार. राज्यसभेत काँग्रेस खासदाराच्या आसनाखाली रोकड सापडल्याचं प्रकरण गंभीर असून या प्रकरणी नियमानुसार योग्य तपास करून कारवाई करणार. सभापती जगदीप धनखड. राज्यसभेतील घटना सभागृहाच्या प्रतिष्ठेवर घाला घालणारी. JP नड्डा यांनी व्यक्त केली चिंता. तर सत्यता पडताळेपर्यंत संबंधित व्यक्तीचं नाव जाहीर न करण्याची मल्लिकार्जुन खरगे यांची मागणी. लोकसभेत आजही अदानीसह अन्य मुद्द्यांवर विरोधकांचा गदारोळ. कामकाज दिवसभरासाठी तहकूब. भारतीय रिझर्व्ह बँकेकडून द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर. प्रमुख व्याजदर यथास्थिती. रेपो रेट 6.5% कायम. आणि बॉर्डर गावस्कर करंडक कसोटी क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना ॲडिलेड इथे सुरू. भारताची फलंदाजी ढेपाळली.